सुमी, झाली का फराळाची तयारी? हा मामनजी झाली, आता खाऊन घ्या. समर, म्हणजे फराळ झाला की आपण जनसंपर्क कार्यालयात जाऊया. हो जाऊया ना, म्हणजे जायलाच पाहिजे. हो. पायलट, आज जेवणाला काय पाहिजे? आज ना मला भाकरी आणि मस्त मेथीची भाजी दे. शालू, मला ना असं दम आलू कबाब दे. दम आलू? पण मला तर फक्त भेंडीची भाजीच येते, करू का? नग मामासाहेब, मी बनवून देते तुम्हाला. तू मला बनवून देणार? तुला येतं? मग तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याची पोर आहे मी, मला जमणार नाही असं होईल का? अगं तसं नाही, प्रत्येकाची वेगळी भाजी म्हणून म्हणत होते मी. घरात माणसांना ज्याला जे आवडते ते करून खाऊ घालावं, पुण्य मिळतं. वा, फार चांगले विचार आहेत. मामनजी, माझ्या तात्यांची शिकवण आहे ही. सुरेश, अरे सुरेश, अरे झोपला काय सूर्या? अरे इकडे आत, इकडे स्वयंपाक घरात आहे, इकडे या. अरे काय सूर्या, अरे ही जेवणाची किटकिट कधी संपणार तुझ्या मागणे? अरे किटकिट कसली बाबा, कामच आहे ही. कारखान्याला डबं पोचवायच्यात ना. अरे असं किती डबं पोचवत बसणार आहेस तू? अरे पोटासाठी करायला लागते बाबा. अरे पोटासाठी नोटा पाहिजेत हे खरंय, अरे पण त्यासाठी एवढी मेहनत कशाला? चल सोप्यात पैसे कमवू. कुठं सर? अरे आज लय मोठी टीप आहे माझ्याकडं, डबल लाव, पैसाच पैसा. नाही रे बाबा, सुमीला जर कळलं ना तर जीवच घेईन ती माझा. अरे सुमीला तू सांगणार आहेस का आम्ही? अरे दिवाळीच्या मुहूर्तावर मालामाल होशील, अरे पक्की खबर आहे म्हणून म्हणलं. नाही मी करतो आपलं जेवण बाबा. अरे सूर्या ऐक माझं, काल सिंगल बसलाय आम्हाला, आज डबल बसणार. अरे तू दोस्त आमचा म्हणून सांगायला तुला. अरे पुरीच्या लग्नाचा सगळा खर्च बाहेर पडेल बघ. अरे पर कारखान्यावरचं डबं. अरे आयुष्यभर डब्यातच बुडून जाणार बघ सूर्या तू. अरे एका दिवसाने काय होतंय, असं सारखं सारखं नाही येत गड्या. तू विचार कर, अरे आम्ही तर आज मालामाल होणार हे फिक्स आहे बघ. जितू दादा, सायकल कुठे आहे माझी? सायकल काल बघितली होती तिथं. हा, काल कारखान्यावर आली तेव्हा इथंच लावली होती, कुठे गेली? काय माहित. तिकडे बघूया. रामश्याम, सापडली का रे सायकल? अरे नाही, आताच असेल बघ. आता काय तुला काय गोंधळ सुरू आहे इथे? सासूबाई, अहो माझी सायकल गायब आहे, सगळीकडे हुडकलं तर सापडतच नाही. नरसू भंगारात देणार होतं, दिली असेल. भंगारात? माझ्या तात्याने दिलेली सायकल आहे ती, अशी कशी भंगारात दिली? तुम्ही आत्ताच्या आता फोन लावा मामासाहेबांनी. काय झालं? अहो मामांजी, मामासाहेबांनी माझी सायकल भंगारात दिली म्हण. अशी कशी भंगारात दिली? अनुराधा, आपल्याकडे कोण वापरणार आहे सायकल, म्हणून दिली असेल. कोण म्हणजे? मी वापरणार आहे की. मंत्री पाटलांच्या सुनेने असं गावभर सायकलवर फिरणं शोभत नाही. मंत्री पाटलांची सून काल परवा झाले मी, पण माझं अख्खं आयुष्य गेलं त्या सायकलवर. आणि माझ्या तात्यांनी माझ्या वाढदिवसात दिलेली सायकल आहे ती. मला माझी सायकल परत पाहिजे म्हणजे पाहिजे. अनुराधा, मी काय म्हणतो, राहू दे ना सायकल. नको म्हणतेस? नाही कसं? सासूबाई, मी फोन लावा मामासाहेबांनी आणि सांगा माझी सायकल आणायला. आता समर बरोबर कामात असेल तो. ठीक आहे, मग मी जाऊन हुडकते. तुम्ही सगळे चला माझ्या संगत. मला ते भंगाराचं दुकान कुठे तेवढं दावा. एक मिनिट, तू जाणार सायकल शोधायला? मंत्री पाटलांच्या सुनेने असं गावभर सायकल शोधत फिरणं शोभणार नाही. त्याच सुनेची सायकल गेली सासूबाई, आणि तिला न विचारता परस्पर भंगारात देणं शोभतं का तुमच्या मामासाहेबांना? मी जाणार आणि सायकल घेऊन येणार. तुम्हाला कुणाला माझ्या संगत यायचं तर या, नाहीतर मी एकटी जात असते. एक मिनिट थांब.
साहेब फाईल घ्या. हा ताई. नरसू ती सायकल परत आण. परत ती गेली भांगारात. मला माहिती आहे ते. परत आण ती सायकल. पण आता कसं काय ताई? म्हणजे मी समोर बरोबर पीएचं काम करतोय, आता कशी आणणार? ती गेली. नरसू कारण सांगत बसू नकोस. सायकल परत आणल्याशिवाय घरी यायचं नाही. ठीक आहे, आणतो. बबन, चल जरा एक अर्जंट काम आहे. तुम्ही या की जाऊन. साहेबांनी असं एकटं कसं सोडायचं? मी विचारतो. समर साहेब, जरा महत्वाचं काम आहे तर आम्ही दोघं जाऊन आलो, चालेल? हो चालेल ना. ते म्हणजे महत्वाचं काम असेल तर जा तुम्ही. हा, खूप महत्वाचं काम आहे. चल बबन, चल. हा दादा. काय ती आमची सायकल कुठे आहे? ती भंगारात घातलेली काय? हा, तीच ती लेडीज सायकल. ती परत पाहिजे आम्हाला. अहो ते सायकलचं नाव नका काढू. का? त्या सायकलमुळे तुम्हाला काय दणका बसला? अहो एका माणसाला ती सायकल आवडली आणि तशीच घेऊन गेला. 1 रुपया न देता तुम्हाला दिलेले 500 रुपये ते सुद्धा वाया गेले. कोण आहे तो माणूस? सांगा, आम्हाला परत पाहिजे ती सायकल. कशाला घाणीत धोंडा मारताय? अरे म्हणजे मुलकाचा वांगाळ आहे माणूस. गावात त्याच्या कोण नादाला लागत नाही. अहो पण आम्हाला नादाला लागलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. का? अहो का म्हणजे डोसक्यात दोंडा बसल की आमच्या. हाय की नाही मामासाहेब? हा, सांगा ना, कोण आहे तो माणूस? पत्ता सांगा. पत्ता? आधी झालेलं माझं नुकसान भरून द्या. हा, काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही त्याला घाबरून सायकल तशीच फुकट देऊन टाकली, आमचा काय संबंध त्यात? मामासाहेब पैसे द्यायला लागते ती बहुतेक. आपण का? असू ते द्या. हे घ्या आणि सांगा आता. हे नुकसान भरून निघाले, आता फायदा? फायद्याचा काय संबंध? आता धंदा आहे म्हटलं फायदा झालाच पाहिजे. मामासाहेब अजून 500 द्यायला लागते ती बहुतेक. अरे पण अहो सायकल माघारी पाहिजे का नको? पाहिजे. मग देऊन टाक. सांगा. हा, दत्तू जावळे लय डेंजर आहे माणूस बर का. जरा जपून. हा. बाबन, तो डेंजर माणूस आपल्याला काही करणार नाही ना? मामासाहेब लय भ्या वाटत असलं तर जाऊया माघारी आपलं. चला. नाही, नको नको. सायकल पाहिजे आपल्याला. सुमीपेक्षा कमीच डेंजर असेल तो. चल. आलिया भोगासी. बबन, माणूस तर हाच दिसतोय, पण अरे आता करायचं काय? ह्याच्याकडे कुऱ्हाड आहे. चिडला बिडला तर डोक्यात घालायचं आपल्या. बघा बरं, ह्याच्यासाठी सरकार सांगत असतं की बाबा हेल्मेट घाला, हेल्मेट घाला, पण माणसं ऐकते ती वे चक्रम ती चक्रमच. बबन, मामासाहेब मी. नाही नाही, तुम्हाला नाही, त्या माणसाशी चक्रम म्हणलं मी. बरं मामासाहेब, हा तू दत्तू जावळे जे काय असेल का नाही ते इतरून टाक. बर, तू कुठं चालला? तू थांब. दत्तू भाऊ. दादा म्हणतात मला. हो हो, दत्तू दादा, एक काम होतं.
काय काम होतं किस्त पैसे मिळणार गुन्हाचं डोसकं फोडायचं होतं. नाही डोसकं बिस्कं नाही फोडायचं. आमची एक वस्तू तुमच्याकडे आहे ती परत पाहिजे होती. आमच्याकडे आली म्हणजे ती आमचीच झाली. तुमचीच आहे पण तीच परत पाहिजे होती. हा म्हणजे आमची एक लेडीज सायकल आहे तुम्ही भंगारवाल्याकडनं आणल्या ती परत पाहिजे होती बाकी काय नाही. ए आता परत मिळत नसते. बबन हा बघा दत्तू दादा तुम्ही एवढं जबरदस्त एवढं मर्द जबरदस्त तुमचा आवाज पण कसला जबरदस्त. मग तुम्हाला असं लेडीज सायकलवरनं फिरणं शोभतंय का सांगा बरं मला. लेडीज कोणा मत करतो लेडीज कोणा मत करतो. अख्ख्या जवळी खोऱ्यात दत्तू जवळची दहशत आहे. फोडू का रस्ते तुझं. नको तुम्हाला नाही लेडीज म्हणलो लेडीज सायकलीला लेडीज म्हणलो मी. आणि ओ दत्तू तुम्हाला हात जोडतो पाया पडतो पण ती सायकल तेवढी परत द्या आमची. ती सायकल इकली मी 2000 आलं मला. फुकट मिळालेली सायकल 2000 विकून टाकली तुम्ही. नाही असू दे वस्तू तुमची आहे तुम्ही ती विका नाही तर विहिरीत टाका ते तुमचं तुम्ही बघा. पण ज्याला विकली त्याचा पत्ता द्या ना. दत्तू दादा कुठलं काम फुकट करत नाही. बर बोला किती. 2000 रुपये. सायकलची किंमत 2000 आणि पत्ता सांगायची पण 2000. मामासाहेब सायकलची किंमत 2000 पत्ता सांगितल्यावर आपल्याला 2000ची वस्तू मिळणार का नाही. मग पत्त्याची किंमत 2000 देऊन टाका 2000 आणि हो मोकळं. काही कळलं नाही मला तरी कुठं कळलंय देऊन टाका पैसे पत्त्याशी. हो अरे वा हुशार आहेस की रे बाबा तू. हा पहिल्यापासून मी लय हुशार आहे आणि जगात हुशार माणसं लय कमी आहे ती आणि जगातल्या प्रत्येक पोरीला वाटतं की आपला नवरा लय हुशार असावा. ए पोरगी कुणाला म्हणतो. नाही तुम्हाला नाही म्हणलो पोरगी मी. मामासाहेब देऊन टाका की 2000 रुपये. पण 2000 महत्वाचं का सायकल आणि आपला जीव महत्वाचा. देऊन टाका परदेशी. बर सारखी कोरडो करतो हा. हे घ्या पत्ता पण सांगा ना. आता धनगर वस्तीवर कुशाबा जाधव नावाचा माणूस आहे. त्याच्या पोराला सायकल इकल्या आणि ती दोघं बी म्हणत असतील बापले जाऊ आता. कुशाबा जाधव त्यांना काय म्हणतात. मामासाहेब सायकल. हा ए पोरा आमच्या सुमीची सायकल आहे दे इकडं. नाही माझी आहे. हा? अरे तुझी कसली आली आमची सायकल आहे ती. नानांची नाही आमची सायकल आहे. काय झालं. माझी सायकल नेते ती. हो कोण तुम्ही. ही सायकल आमची आहे. 2000ला इकत आणले मी. मामासाहेब 2000 रुपये घ्या सायकल. बबन 2000. आपल्याला सायकल पाहिजे असेल तर आपण त्यासनी 2000 रुपये द्यायला पाहिजे ते का नाही. अरे पण अजिबात नाही. बघ अजिबात नाही म्हणले चांगला माणूस आहे. आमच्या पोराला लय पसंत पडले ही सायकल. 1 मिनिट सुद्धा हातातनं खाली ठेवत नाही. एक काम करा ते पक्याला आमच्या तेवढं समजावं. पक्याला समजायचं ना. पक्याला समजायची जबाबदारी तुझी बबन. माझी. हो तुझी. चिक्या. ओ माझं नाव चिक्कर आहे पक्के. पक्या मी तुला चॉकलेट देतो. चॉकलेट देशील का सायकल. नाही. मग मी तुला का नाही मिठाई देतो गुलमाट झार मिठाई. मग देणार सायकल. नाही. मी तुला का नाही नवीन नवीन भारी भारी कपडे घेऊन देतो मग तर देणार ना सायकल. नाही म्हणजे नाही. मग गिअरवाली सायकल. हिरवाली. मग गिअरवाली सायकल दिल्यावर मग देणार ही सायकल मला. हा मामासाहेब द्या 2000. हा 2000 नाही 8000. आपण 8000. अहो गिअरवाली सायकल आता तुम्ही घेऊन देणार म्हटल्यानंतर नाही घेतली तर पोरग जीव गेली की माझा. बबन मामासाहेब
तुम्ही मला म्हणला का नाही पोराला पटवू, आता मी पोराला पटवलंय, आता तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. अरे पण 8,000 मामासाहेब ना इलाज को क्या इलाज, देऊन टाका. ठीक आहे. बर घेऊन जावा तुमची सायकल. बाळा ये इकडे. अरे गाढवा, हे 8,000, ते कुराडवाल्याचे 2,000 आणि त्या भंगारवाल्याला 500 500 1000 म्हणजे 11,000ला पडली ही भंगार सायकल. मामासाहेब खरं सांगू का, काय तुम्ही भंगारवाल्याला सायकल द्यायलाच नाही पाहिजे होती. जास्त शहाणपणा शिकू नको मला, मामासाहेब आहे मी. चल. सासूबाई फोन करून विचारा की मिळाली का सायकल. मिळेल. अहो पण कवा, जेवणाचा टाइम तर कवाच झालाय. तिकडे पायलटच्या पोटात कावळं वरडत असणार. मघापासून सांगते कार घेऊन जा तर नाही. नाही, सायकल आल्याशिवाय इथनं कुणीच हलणार नाही. काय मामांजी बरोबर नव? हो हो, पण मी काय म्हणतो अनुराधा, नरसिंगरावाने असं कोणाला न विचारता भंगारात कशी काय सायकल घातली? आल्यावर जा विचार त्यांना. असा आगाऊपणा सुचलाच कसा त्यांना? बघा की. घ्या रे घ्या. सुमन, ही तुझी सायकल, त्याचं काय झालं माहिती का? मामासाहेब. काय काय? हा तुमचा दम आलू कबाब भाजी. अच्छा, चला जाते मी, पायलट तिकडे भुकेला असेल. द्या. बबन, समर साहेब तिकडं संपर्क कार्यालयामध्ये एकटेच असतील आणि आपलं पण जनसंपर्काचं काम राहिलंय ना थोडंसं. जेवायच्या आधी ते उरकून घेऊया. चल लवकर, कामं खूप आहेत. ताई येतो, कामे खूप. ह्या सूर्याचं काय कळणं झालंय बघा जाधव साहेब. कदम, ही सुमी आली ना, आपण सूर्याची तक्रार करू तिच्याकडं. हा, रोज वेळेवर जेवण देत नाही सांगायचं. सुमीनं मला त्याचं कान पिळलं का नाही, मग बरोबर सरळ होतोय बघा. बरोबर. काय करावं? सुमी आली. काय जाधव साहेब, झाली का जेवण? कुठलं आलं जेवण सुमी? का आता सुरेश कुठं आलाय अजून? दररोज उशीर उशीर. असं कसं? कामाची माणसं उपाशी ते कसं काय आले अजून? रोज फोन केल्या उचलून सांगायचं तरी येतोय पोचतोय, पण आज फोन केला तर उचलला पण नाही. होय का? थांबा मी बघते त्यासनी. कदम काका, पायलटला बोलवून आणा, सांगा जेवण आणले म्हणून. हा. तात्या फोन का उचलत नाहीत माझा? माझा फोन उचलत नाही तसं कधी बी होत नाही. तब्येत नीट असेल ना हो त्यांची?